निशांत सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला निशांत. सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला निशांत. रोशन आणि बाळादादा धनवे मैदानामध्ये दाखल. मला असं स्ट्राइक वर. चला पंच सामना लवकर चालू करा. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे या ठिकाणी. मला वाटतं हा शेवटचा सामना असेल. बाळादादा धनवे स्ट्राइकला असतील, नॉन स्ट्राइकला असतील ते रोशन. निशांत यांचा पुढचा पहिला षटकामधला पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर. राईट आर्म बॅट्समन बाळादादा धनवे यांच्यासाठी. या ठिकाणी बघू द्या काय होतंय. एक नौजवान आणि एक 40 पार केलेला माणूस जो खेळाडू आपण पाहतोय बाळादादा धनवे. पहिल्या चेंडूवर प्रहार केले आणि अतिशय सुंदर असा फटका सजवलाय ऑन साइडच्या दिशेने. खणखणीत चौकार. डीजे पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पाहतोय आपण. निशांत घेऊन आलाय. उसरी घेणारा चेंडू आणि या चेंडूवर प्रहार केला बाळादादा यांनी आणि पहिल्या चेंडूवर चौकार. पुढचा चेंडू निशांत यांचा लेफ्ट आर्म मारा. सामना करतो तो बाळादादा धनवी. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा पटका ऑफसाइडच्या दिशेने. हा पण सुद्धा खणखणीत चौकार. सलग 2 चेंडू म्हणजे 2 चौकार ठोकले ते बाळादादा धनवे यांनी. पॉवर प्लेचा फायदा घेत आहेत. सुंदर अशी फटकेबाजी पाहतोय आपण बाळादादा यांच्या मार्फत. सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा निशांत करतोय. पण या ठिकाणी कप्तान त्यांना सांगण्यासाठी आलेले आहेत. काहीतरी कान मंत्र देतात. अमय एक कप्तान आहेत. कान मंत्र दिलाय निशांत त्यांना. पुढचा चेंडू बघू द्या कान मंत्राचा काय फायदा होतोय आपण पाहतोय. मैदानाने वळूया आता. बघू द्या निशांतचा चेंडू. फटका सजवलाय. तितका सुंदर फटका फुलटो स्वरूपात खणखणीत षटकार. मला असं वाटतं आमचा डीजे मास्तर कुठेतरी हरवलेत. जेवण तिथंच जेवायचं होतं तुम्हाला. अतिशय सुंदर असा फटका. धाव संख्या झाली ती 14. सलग 3 चेंडू मध्ये 2 चौकार 1 षटकार. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी पाहतोय बाळादादा धनवे यांच्या मार्फत. अजूनही वय झाले पण तितकीच फलंदाजी सुंदररित्या करतात ते. पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि तिथं कोणीही खेळाडू नाही. बघू द्या किती धावा मिळतात आणि हा सुद्धा चौकार. 3 चौकार 1 षटकार. निशांतांना धाव संख्या झाले ती 18. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहतोय बाळादादा धनवे यांच्या मार्फत. पॉवर प्लेचा अतिशय सुंदर फायदा घेतात ते. 18 धावा 4 चेंडू मध्ये 18 धावा. अशा तऱ्हेने या ठिकाणी फिल्डिंग सजवतात कप्तान. प्रत्येक प्लेयरला इकडून तिकडून हलवतात. बघू द्या त्याचा फायदा किती होतोय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म मारा निशांत यांचा बाळादादा धनवे यांसाठी. राईट आर्म बॅट्समन बाळादादा धनवी. फटका सजवला कार्पेट स्वरूपात खणखणीत चौकार. सुंदर अशी या ठिकाणी आपण तडफदार बॅटिंग पाहतोय ती बाळादादा धनवे यांच्या मार्फत. धाव संख्या ती 22. सुंदर अशी फटकेबाजी. आत्ता मारलेला फटका कार्पेट स्वरूपात 2 खेळाडूंना चकवा देत खणखणीत चौकार. शेवटचा चेंडू प्रगती पथावर पहिल्या षटकामधला. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी बाळादादा यांच्या मार्फत पाहतोय. पुन्हा एकदा फटका आणि फटका फसलेला आहे. बघू द्या काय होते या चेंडूवर. झेल खाली खेळाडू आहे आणि झेल सोडलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 24 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकानंतर. या ठिकाणी जीवदान मिळाले बाळादादा यांना. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करत होते आणि शेवटच्या चेंडूत त्यांनी फटका फसला होता आणि तितकंच जीवदान मिळालेलं आहे. आणि पहिला
झटका जाता जाता वाचलेला आहे आणि धाव संख्या येईल ती 24. पहिल्या षटकांत धाव संख्या 24. पुढचं बघू द्या आता षटक. रोशन यांना एक सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 200 रुपये. समीर दाबणे, गीतेश सावंत या दोघांकडून या ठिकाणी बघू द्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये. रोशन यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकार मारा आणि 200 रुपये कमवा. जितके षटकार तितके 200. सांगवी कोटे दुसरं षटक घेऊन आलाय आणि फटका सजवलाय. बघू द्या षटकार होते का झेल होतोय आणि षटकार मारता मारता ते झेल झालेले आहे. षटकार आहे का पंच षटकार? षटकार. खेळाडू वृत्ती पहा त्या खेळाडूची नाव घ्या त्याचं. सुंदर खेळाडू वृत्ती ओमकार गुरव यांनी खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवले आणि षटकार मारला रोशननी. 200 रुपये. चला येऊ द्या गीतेश आणि समीर दाबने हाजीर हो. गीतेश सावंत हाजीर हो. 200 रुपये देके जाओ. ते सुंदर असा फटका सजवला पण झेल पकडला होता पण रेषेवर पडला पाय आणि ओमकार यांनी आपली खेळाडू वृत्ती दाखवून तो षटकार घोषित केला. पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. मला असं वाटते 200च्या म्हणजे 200चा किती लालचीच्या स्वरूपात गेले होते पण बाद झाले फटका मारता मारता. निशांत यांनी अतिशय सुंदर असा झेल पकडलाय. चला त्यांची जागा घेण्यासाठी आले ते साहिल लाड. मी तर म्हणतो समीर आणि तुम्ही दोघांनी इथं 200 400 रुपये जमा करा. रोशन आमच्या बाजूला आम्ही त्याला देऊ. मला वाटते तुम्ही नंतर देणार ना त्याला. च्या स्वरूपाने मारलेला फटका. धाव संख्येत बदल. छत्तीस धावा या ठिकाणी फलकावर लागल्यात. पुढचा चेंडू सचिन यांचा सामना करतो साहिल लाड. पुन्हा एकदा फटका सजवलाय. बघू द्या फटका फसतोय का कॅच होतोय पण नाही. हा सुद्धा षटकार. सुंदर अशी फटकेबाजी साहिल यांच्या मार्फत. धाव संख्येत बदल. धाव संख्या 42. पुढचा चेंडू सचिन यांचा आणि अतिशय आणि बाद झाले ते साहिल आणि दुसरा झटका बसलाय साहिल यांच्या मार्फत. बघू द्या त्यांची जागा घेण्यासाठी कोण येतंय. ऋषिकेश जुनेरा अनम या संघाचा 2 खेळाडू बाद झाले 42 या धाव संख्येवर. जगदीश गुरु यांच्यासाठी एक सरबतची सोय करा कमिटी. नाही एक 90 बघा त्यांच्यासाठी. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज सचिन दादा मनवे आणि बॅटर ते ऋषी स्ट्राईकला. सुंदर असा फटका मारलेला बघूया. सुंदर असा झेल पकडले. जावई आला आणि उपाशी गेला. पहिल्या चेंडूत फलंदाज बाद.
बघूया आता मगाशी होते आपले ते दीपक जुने राणमचे हत्यार दीपक आहे यांचं ग्राउंड मध्ये आगमन झालेलं आहे. बघूया आपल्या संघाटी काय करतात. मगाशी त्यांनी एकतर्फी मॅच फिरवली आणि आता बघूया ते आपल्या संघाटी काय करतात. धाव संख्येले 2 षटकात 42. बघूया पुढचा षटक टाकण्यासाठी कोण येतोय. पॉवर प्ले तिसरा षटक हे बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे आणि गोलंदाजीसाठी येते संघाचे कर्णधार अमेय आणि फलंदाजीसाठी ते बालादादा धनवी. बघूया त्यांच्यासाठी चेंडू बेलकडी पाडा. गोलंदाज अमेय तयार. बघूया तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू पॉवर प्लेचं तिसरं षटक आणि तिसरा चेंडू गेला आम्याने स्ट्रायकरले बालादादा धनवी. तुझा टाइम घेऊ नका आपल्याला पण सेमी फायनल फायनल खेळवायचे आहेत. बघूया गोलंदाज आमिर तयार. स्ट्रायकर बालादादा धनवी. सुंदर असा फटका मारले. बघूया चिलीम चुटका विमल गुटका सुंदर मारलाय फटका सीमारेषेच्या बाहेर. षटकार बालादादा धनवी यांचं आगमन झाले षटकाराने. काय फटका मारलाय बालादादा धनवी. आंबिवली डोंबिवली गाव हे दैवली आणि बालादादा आहेत बाहुबली. सुंदर असा फटका मारलाय बालादादा धनवी यांनी. चला पुन्हा टपली मारायचा बॉल होता. वन बाउन्स. बघूया बालादादा धनवी यांना टपली मारायचा शॉट होता. उपरकट मारले असते आपल्या सेवकची आठवण आली असती. पुन्हा सुंदर असा फटका मारलेला आहे. सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून बालादादा धनवी. काय बॅटिंग चालू आहे. नक्कीच मला वाटतं ते का फायनलचा किताब पण तेच मारतील. बालादादा धनवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. एकेकाले अमराईचा ग्राउंड गाजवलेले बालादादा धनवी. पुन्हा सुंदर असा फटका मारण्याच्या नादात चेंडू चालय सीमारेषेला. बघूया गलितच्या असं क्षेत्ररक्षण झालेलं तिथं. हाताने अडवलं पायाने अडवले पण जाऊन द्या. 2 रन वाचवले बालादादा धनवी यांच्यासाठी. वैयक्तिक बालादादाच्या रन्स किती झाले. 2 षटकार मारले तर 50 करायला चान्स आहे बालादादा धनवी यांना. 38 स्वतःच्या धावसंख्येत खेळत आहे. बघूया पुढचा चेंडू आमय यांचा बालादादा धनवी यांच्यासाठी. पुन्हा सुंदर असा फटका आणि षटकार. चौकार. एक बाउंस चौकार. बाजीत बाजी कोबीची लाईन मारा पोरगी मामाची. काय असा फटका मारलेला आहे बालादादा धनवी. एक धाव संख्येले 60. बघूया शेवटचा चेंडू बालादादा धनवी यांच्यासाठी. पंचांचा निर्णय अवंतार धाव वाईटच्या स्वरूपात. बालादादाच्या वैयक्तिक धावा झाल्या 42. अजून 8 धावांची आवश्यकता. अजूनपर्यंत तरी मला असं वाटत नाही कोणी 50 रन केल्यात या डीपीएल मध्ये. तर पहिल्याच येतील आणि ते पण बालादादा धनवी यांच्याकडून. बघूया पुढचा चेंडू आम्ही यांचा बालादादा यांच्यासाठी. पुन्हा सुंदर असा फटका मारलेला आहे. चौकार. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 65. 3 षटकात 65. पाणी घ्या पाणी घेऊन जा. बालादादा धनवी यांना 50 रन पूर्ण करण्यासाठी 4 धावा पाहिजे. बघितलं ना काल आपण ऋषभ पंतची बॅटिंग तशी आज बाला धनवी तापलेला आहे. काल ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया बरोबर तसं आज बालादादा धनवी तापले ते HR वॉरियर्स बरोबर.
65 3 षटका 65 धावा. अतिशय सुंदर अशी पटकेबाजी पाहतोय आपण बाळादादा यांच्या तडपतर अशा बॅटिंग जसं ऊन तापलंय तसे ते तापलेत. अजूनही त्यांना 4 धावा पाहिजेत 50 धावा पूर्ण करण्यासाठी. सुंदर अशी पटकेबाजी. बाळादादा यांच्यासाठी सुवर्ण संधी. 50 धावा करण्यासाठी त्यांना 4 धावा पाहिजेत, पण त्यांनी जर षटकार मारून 50 धावा पूर्ण केल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक आले त्यांना देवेंद्र चौरे यांच्याकडून. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी पाहिली आपण ज्युनियर आलम या संघाकडून. बघू दे आता निशांत आलाय सांगी कोट्यातील. 4थं षटक आणि 2रं षटक त्यांचं स्वतःच. फटका सजवण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितले, दाद फेटाळले पंचांनी. अतिशय सुंदर अशी या ठिकाणी बाळादादा यांची तडप अशी बॅटिंग पाहतोय. 4 धावा पाहतात त्यांना 50 धावा पूर्ण करण्यासाठी. कारण या DPL मध्ये आता चालू असणाऱ्या 5व्या पर्वामध्ये कोणीही अर्धशतक झळकवलेलं नाहीये. ते आज पूर्ण होते का पाहूया. सगळ्यांच्या नजरा लागल्यात. खचाखच भरलेले हे मैदान आपण पाहतोय. जवळपास 1 लाख पब्लिक या ठिकाणी पाहताय. फटका सजवलाय कार्पेट स्वरूपात आणि बाळादादा यांना ही आणि या ठिकाणी गच्च्या क्षेत्रक्षण पाहतोय आणि चौकार. उसळी घेतलाय चेंडू आणि धावसंख्या पोहोचली ती 69. बघू द्या किती धावा करतात ते. दीपक स्ट्राईकला, दीपक नॉन स्ट्राईकला ते बाळादादा धनवी. निशांत यांचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म मारा. फटका सजवलाय. बघू द्या किती धावा घेतात. 1 धाव घेतली, पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही केला, पण बघू द्या 70 धावा लागल्यात आणि बाळादादा धनवे यांच्यासाठी सुवर्ण संधी. षटकार मारला तर 500 रुपये गजू दांडेकर यांच्याकडून, गजू चौरे यांच्याकडून. बघू द्या 50 धावा पूर्ण करतात का ते. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. बघू द्या आता काय होतं या चेंडूवर. निशांतचा चेंडू. फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय, पण या ठिकाणी बॅट कट आहे काय पंच. बॅट कट. 1 धाव. अजूनही 3 धाव पाहिजे. धाव संख्या ती 71. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण निशांत यांच्या मार्फत. नाही 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4थ्या षटकानंतर बघू द्या फटका सजवला कार्पेट स्वरूपात आणि 1च धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्या ती 72. पुढचा चेंडू आणि आश्चर्याने स्ट्राईक राहिले बाळादादा. बघू द्या काय होतंय. 50 धावेसाठी 50 होते का या ठिकाणी. सगळ्यांच्या नजरा लागल्यात बाळादादा धनवे यांच्याकडे आणि चपळाईची या ठिकाणी गोलंदाजी करतो तो निशांत. फटका सजवलाय आणि खटखटी षटकार आणि षटकार. सुंदर असा फटका बाळादादा धनवी यांनी. बॅट वरती करा. आपला गजू दादा चौरे यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे, कारण तुम्ही 50 धावा या DPL मध्ये केलेले आहेत. सुंदर अशी फलंदाजी. त्यांचे ओनर रफिक मसरी यांच्याकडून आज त्यांना खोट डाव्याकडून आमंत्रण आलेलं आहे. का नमक ना ते याची त्यांच्या पाठीला चमक. रफिक मैश्री. बघूया बाळादादा धनवी यांची या सीझन मधली धाव संख्या 78. 78. 7 आणि 8चा पाना लावा तुम्ही आज, म्हणजे नक्कीच तुम्ही DPL ची फायनल माना. 7 आणि 8 पाना. बघूया बाळादादा धनवी यांच्या सुंदर अशी. आता गोलंदाजीसाठी आले ते समर्थ आणि फलंदाजीसाठी ते रफिक मेस्त्री यांचे हत्यार दीपक. बघूया आपल्या मगाशी जी त्यांनी फलंदाजी केली तशी आता फलंदाजी त्यांच्याकडून होते का.
बघूया कालची वैयक्तिक धावसंख्या ती स्वामी 11 संघाबरोबर 83 आणि आता जाते 78. या षटकात जर 22 धावा आल्या तर मला वाटत नाही HR वॉरियर्स संघाला या करता येतील, कारण की त्यांचे फिल्डर पण खूप दमलेले आहेत. तरी बघूया समर्थ स्ट्रायकरला ते दीपक आणि गोलंदाज समर्थ. पुन्हा सुंदर असा फटका मारले स्ट्रेट ड्राईव्ह, पण गलितच्या असं क्षेत्ररक्षण ढेंगी पाटीतून बॉल गेला जत्रा जत्राला नाही आला. इंडवा इंडवा बांधावर लावली भेंडी, फिल्डरनी लावली शेंडी. चला सुंदर गलितच्या असं क्षेत्ररक्षण झालेले नीरज यांच्या मार्फत आणि धाव संख्या झालेली 82. पुन्हा सुंदर असा फटका मारलेला बघूया. दारावरून गेली बाई, टोपलीत होती केली आणि घरातली गुदगरून मेली. खनखनी सनसनी षटकार. धाव संख्या झालेली 88. डबल 8. गाडीचा नंबर पण डबल 8 रफिक यांच्या. डबल 8 8 आणि 16. पाना लावा 8 आणि घरी न्या मोठा गट्टा. बघूया गोलंदाज समर्थ. पुन्हा दीपक यांच्याकडून पंचांकडे दाद मागितले, पण बालादादा यांना स्ट्राईक घ्यायची. आता बघूया पुढचे 3 चेंडू बालादादा यांच्यासाठी. बालादादा वैयक्तिक 54 धावसंख्येवर खेळत आहेत, 53 धावसंख्येवर खेळत आहेत. खोत दाब्याचे संघ मालक मिथिल खोत यांचं इथं आगमन झालेले आहे आणि त्यांच्या पोरांना चांगली लॉटरी लागलेली आहे. संध्याकाळी कोलंबी फ्राय, बांगडा फ्राय, काय पण खा, मजा करा. पुन्हा सुंदर असा फटका मारला बालादादा धर्मी यांनी. बघूया गच्चाला असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या लिहिली 91. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया 2 चेंडूत 9 धावा केल्या आणि संघाच्या 100 धावा झाल्या. तर रफिक मेसरी यांच्याकडून आज फुलदार जोरदार पार्टीचं आयोजन. बघूया गलितच्या असं क्षेत्ररक्षण निशा यांच्याकडून. त्यांनी झेल सोडलेला फलंदाज बाद होता वाचलेले. बघूया 2 जीवदान बालादादा धनवी यांना भेटलेले. धाव संख्येले 93 म्हणजे जसप्रीत बुमराह त्यांचा जर्सी नंबर 93. आणि षटकार मारला तर बघूया 99 म्हणजे रविचंद्र अश्विन. पुन्हा सुंदर असा फटका मारलेला आहे, पण बॉल डॉट. सुंदर असे क्षेत्ररक्षण झालेले. धाव संख्येले 93. जिंकण्यासाठी 94 धावांची आवश्यकता आणि बालादादा धनवी यांनी मारलेले 50. मिलिंद कनोजिया चला या स्टेजशी संपर्क सा आणि 40 वायरचा या ठिकाणी 40 वायरचा एक खेळाडू कप्तान आणि मिलिंद दोन्ही या चला या ठिकाणी. चला आता मी रजा घेतोय. हॅलो पहा, या सूचनेकडे सर्वांनी लक्ष असू द्या. सर्व टीम आपण लक्ष असू द्या. पुन्हा एकदा आपल्याला एक या ठिकाणी आयोजकांकडून एक सूचना येते. आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. माऊली 11 40 वॉरियर्स आणि याच्यातील जी टीम विन होईल त्या 3 टीम मध्ये आपण ड्रॉ करतोय. आणि ज्याची चिठ्ठी निघल तो क्वार्टर फायनलला असेल आणि उरलेल्या 2 टीम मध्ये मॅच खेळवली जाईल 2-2 षटकांची. ओके, वेल डन.
चला आता आणखीन एक इकडे सूचना देतोय तुम्हाला. ग्राउंड मध्ये कोणी ग्राउंड मध्ये बॅटिंग करत असताना जुनेरा अनम 11च्या आपल्याला पाहायला मिळाल्या 93 आणि टार्गेट आहे ते 94 या धावसंख्येचं HR वॉरियर्स या टीम्सच्या अगेन्स्ट. चला जी आता मॅच चालू आहे, जी मॅच चालू आहे त्याच्यासाठी आम्ही विनर लिहिलाय. जर तुमचा 12वा प्रतिनिधी असेल दादा तर इथे पाठवा. बाळा दादा दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी असतील तर इथे पाठवा, आपण ड्रॉ करतोय. बॅटिंग टीमचा तर असेलच. चला या बॅटिंग टीम वाले अमय एक पाठवा वरती, आपण ड्रॉ करतोय. जी विनिंग आहे ती विनर असेल, तिला आपण खेळवणार आहेत. फोर्टी वॉरियर्स ही टीम क्वालिफाय झाली आहे क्वार्टर फायनल साठी. यातील विनिंग टीम आणि माऊली 11 याच्यामध्ये 2 षटकांची मॅच होईल. पहिला चेंडू 94चा पाठलाग करत असताना सचिन मनवेच्या बाट मधून हा जबरदस्त फटका. षटकार 94चा पाठलाग करायचं. सुरुवात अगदी वेगवान हवी आहे. स्टार्ट तुम्हाला अगदी मोठा द्यायचा आहे. फ्लाइंग स्टार्ट तुम्हाला द्यावा लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. फलंदाज सचिन मनवे यांच्या बॅट मधून नॉन स्ट्राइक एंडवरती टीमचे कॅप्टन आपण पाहताय अमय. आता इथून तुम्हाला चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय बाळादादा धनवे यांनी अर्धशतक लगावलं या स्पर्धेतील. पहिला अर्धशतक यावेळी अगदी फुलटॉस होता, त्याला देखील पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडं चौकारासाठी. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी रेफर केलाय. वेस्ट हाईट साठी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते आणि आता या चेक करू त्यांच्या माध्यमातून हा चेंडू नो आहे की नाही.
चला फेअर डिलिव्हरी, फुलटॉस बॉल आहे. 2 बॉल मध्ये 10 धावा. ऋषीवरती आक्रमण. चांगला चेंडू अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूरवर ठेवला. पहिले 2 चेंडू खराब पाहायला मिळाले, फुलटॉस आले. त्यानंतर मात्र अगदी कमबॅक पाहायला मिळाला. थोडा शरीरापासून दूर ठेवला. त्याला माहिती आहे सचिन मनवे अगदी आडवा बाटने मोठे प्रहार चढवतो. त्याच्या विरोधामध्ये थोडस त्याच्यापासून दूरवरचे चेंडू आपला इथून मात्र प्रेशर थोडं कमी होईल. पुनश्च एकदा फुलटॉस होता, परंतु अगदी आपण पाहतो हा बीट करून गेला. वेगवान पद्धतीचा चेंडू. 4 चेंडू झाले, 10 धावा धावफलकावरती आहे. 94चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर पहिल्या 2 चेंडूवरती दर्जेदार झाली आहे, मोठे फटके आलेत. परंतु आता उर्वरित अजूनही इथून पाहायला गेलं तर 26 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील 2 आणि अजूनही 4 षटक बाकी आहेत. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. सटीक लाईन. आता मात्र अचूकता पाहायला मिळते. गोलंदाजाची अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रण देखील पाहायला मिळतंय. हे करणं फार गरजेचं राहील. ज्यावेळी तुमच्यावरती प्रति हल्ले होतात त्यावेळी तुम्ही विकेटच्या शोधात नाही तर मात्र अगदी डॉट बॉल कसे येतील याच्याकडे जर लक्ष दिलं ना तर तिथून तुमचा चांगला प्रवास किंवा चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असते. फटका फसलाय. बाळादादा स्वतः चेंडू खाली पोहोचतात, त्यांच्या हातातून झेल सुटणं हा शक्य आहे. त्यांनी पकडलाय झेल. पहिली विकेट आली सचिन मनवे. आउट. चला जाऊया मॅच कडे, जिथे आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात 10, विकेट आले 1. चांगली इनिंग साकारत होते सचिन मनवे, ज्यांनी स्टार्ट मात्र चांगला मिळवून दिला. त्यानंतर ऋषीने अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. ऋषीच्या गोलंदाजीतून त्यानं मात्र चांगली गोलंदाजी केली. त्याने पाठीमागचे 4 चेंडू त्याने निर्धाव टाकले. P2चं षटक. स्वतः गोलंदाज बाळादादा धनवी, टीमचे कॅप्टन. चांगला चेंडू अगदी गतीमध्ये परिवर्तन करत असताना चांगला डॉट बॉल त्यांनी फेकलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहताय त्यांना पहिला चेंडू निर्धाव आलाय. बॅटिंग करत असताना अर्धशतकीय खेळी त्यांची राहिली आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्यांच्या नावावरती राहिलंय. या खेळाडूचं कराल तेवढं कौतुक कमी आहे. वयाची अगदी 53 वर्ष, म्हणजे 53 वर्ष चालू आहे. परंतु खेळ जर पाहायला गेलं तर अगदी 18 वर्षाचा यंगस्टरला देखील जमणार नाही असं फिटनेस त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आता जरी तुम्ही पाहितलं ना, सचिन मनवे यांचा झेल हवेमध्ये होता, ते अगदी लॉंग ऑन मध्ये होते, तिथून अगदी लॉंग ऑफ पर्यंत धावत गेले आणि तो झेल कॅरी केला. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या हातामध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये दर्जेदार झेल पकडलाय. जाग्यावरती होम डिलिव्हरी देत असताना टीमचा कॅप्टन हास टू द डिपार्ट, फलंदाज बाद झालाय. ऑन साईडला फटका, ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर, नीरज लाडच्या बाट मधून आला. हा दर्जेदार मिड विकेटला क्लिअर करत असताना हा षटकार, जो दबाव होता ना, तो दबाव आता खऱ्या अर्थानं कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नीरज लाड आपल्याला करताना पाहायला मिळतील.
हा षटकाराला ही ताकद आहे त्यांची मैदानामध्ये दाखवत असताना षटकारानं मात्र इरादे स्पष्ट केले. 94चा पाठलाग करायचे, मोठे फटके अपेक्षित आहेत. इथून मोठे फटके जर आले तर मात्र या मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो हे त्यांना देखील माहिती आहे. त्याच मार्गाने मैदानामध्ये ते आता वाटचाल करत असताना पाहायला मिळतात. हा आणखीन एक उडवलाय चेंडू मिड विकेटला, जाईल सीमारेषेच्या पलीकडं. धमाका, दुसरा बिगिट षटकार. सन्माननीय आर्यनजी लाड साहेबांकडनं प्रति षटकासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. तिसरा आला तर 1000. षटकाराची हॅट्रिक आली तर 1000. प्रति षटकारासाठी 200, 2 तर आलेत, एक येणार का? 1000 रुपये इथून दिले जातील. धावसंख्येचा देखील पाठलाग केला जातोय. आता प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय, नीरज लाड जर का सलामीला आले असते तर अर्धी धावसंख्या इथे कंप्लीट झाली असती. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहताय 24. 12च्या सरासरीनं 24 धावफलकावरती. विकेट आल्या 2. सलामीची जोड साकली मैदानाच्या बाहेर. अमय बाद झालाय आणि त्याच्या साथीनं सचिन, ही दोन्ही सलामीची फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. आता इथून 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती जबाबदारी इथून दिली जाते. इथून जबाबदारी त्यांची वाढली आहे. इथून 94चं मोठं टार्गेट आहे, एक भलं मोठं आव्हान आहे तुमच्या समोर. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीनं 24 धावफलकावरती आपण पाहतोय. टार्गेट आहे 94 धावसंख्येचं. त्याची वाटचाल करताना नीरज लाड. सुरुवात चांगली झाली होती. सचिन मनवेची दीपक आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू लोअर फुल टॉस फ्लिक करत असताना, अगदी पॅडल स्वीप करत असताना स्क्वेअर लेग मध्ये चेंडू, तिथे मात्र फंबल. 2 धावा या ठिकाणी आपण पाहताय. 1 शॉट, एकच धाव. 25 धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. भलं मोठं टार्गेट आहे. अजून जर का 6 धावा आल्या असत्या ना तर शतक या ठिकाणी पाहायला मिळालं असतं टीमचं. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. सीमारेषेच्या पलीकडे समर्थच्या बाट मधून आलाय हा षटकार. एकतीस धावफलकावरती. आणि इथे एक टप्प्या अखेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय धावफलक जर पाहायला गेलं ना तर जाऊन पोहोचलंय 35. अशीच बॅटिंग जर का मैदानामध्ये चालू राहिली ना तर या धावा देखील कमी होतील. ऑन साइडला हा फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एका हाताने बालादादाने प्रयत्न केला होता. हातामध्ये चेंडू व्यवस्थित गॅदर झाला असता तर हा झेल कॅरी झाला असता. प्रयत्न जरूर झाले. त्यांना असं वाटलं होतं की सीमारेषेच्या अगदी जवळ आहे, त्याच्यामुळे त्यांनी चेंडू लगेच खाली सोडला आणि तिथून आपण पाहताय धावा कंप्लीट झाली. ती फक्त आणि फक्त एक. बाकपला त्या ठिकाणी राज आला, त्याने चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली. आकुल टापाचा चेंडू होता, वेगानं बॅट ड्रिल केली. इथे रनआउटची संधी आहे, स्वीकारली जाते. चुकी घडली मैदानामध्ये. अगदी आपण पाहताय नीरज लाडला इथून परतावं लागेल. गरज होती का या धावेची, हा देखील प्रश्न आता सर्वांना पडून राहिला. कारण की नीरज लाडने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, नीरज लाडच्या बॅटमधून मोठे फटके आले होते,
त्याला विकेटवरती थांबणं फार गरजेचं होतं. त्याची बॅट बोलत होती. त्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाहेर पाठवलंय. समर्थनं त्याची विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लावली. आता त्याची विकेट सॅक्रिफाईस करावी लावली आहे. समर्थ आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करेल हे पाहायला लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहताय 36. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ऑन साईडला हा फटका. राज कोहली त्या ठिकाणी तो चुकी करणार नाहीये. त्यांनी पकडली आहे झेल. कहाणी में ट्विस्ट. समर्थ हा अगदी विकेट सॅक्रिफाईस केल्यानंतर तो देखील माघारी परतलाय. बारा बॉल आणि 58 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 58 धावसंख्येची गरज अजूनही इथून आपल्याला पाहायला मिळेल. चांगली मॅच खऱ्या अर्थानं ही लीग स्टेज मधील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश चाचड आणि समीर दाबणे यांच्याकडून राज कोहलीसाठी त्यानं झेल पकडला. त्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्यानं एक झेल कॅरी केलाय. तो महत्वपूर्ण झेल होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय समर्थचा तो झेल त्याने कॅरी केला. हा देखील फटका फसलाय. पाठीमागे चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. त्यानं मात्र फिल्डिंग चांगली केली आहे. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. ऑन साइडला ऑलॉंग दी कार्पेट मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव या चेंडूवरती देखील पाहायला मिळेल. विकेटची पडझड आता पाहायला मिळतीये. ज्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये नीरज लाड झाला तिथून समर्थ देखील माघारी परतला. त्यानंतर मात्र हर्षल देखील आला. तिथून विकेटची पडझड पाहायला मिळाली. आउटसाइड लेग स्टंप. पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. अव्वंतर धाव आली आहे. एक धाव धाव फलकावरती. 39 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 15 चेंडू 55 ची अजून गरज आहे. ज्या अर्धशतक खेळी केली होती बाळादादा धनवे यांनी समोरच्या दिशेनं लॉप करत असताना लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव. चांगला बॉल व्हेरिएशन आणत असताना आपण पाहताय बाहेरच्या बाजूने निघालाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करतायत. ते प्रयत्न मात्र त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळत नाहीये. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. यावेळी अगदी सरळ बॅटने लॉंग ऑन मध्ये हा फटका सजवला. त्या ठिकाणी एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 41. उर्वरित 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूंमध्ये इथून बनवायचे आहेत 53 धावा. 6 चेंडू 53 धावा. नेक्स्ट मॅच यातील विनर आणि माऊली 11 दोन्ही टीमचे. माऊली 11 आपला स्क्वॉड घेऊन आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला या. आपला कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पाठवायचंय. जशी ही मॅच समाप्त होईल तसा लगेच आपण टॉस करून या दोन्ही टीम मध्ये 2 ओव्हरची मॅचेस आपण खेळवणार आहोत. 40 वॉरियर्स टीम
क्वालिफाय झाली क्वार्टर फायनल साठी. बघा ज्युनियर अनम 11चे पुरस्कर्ते आमचे रफिक मेस्तरी यांच्याकडून बाळादादा धनवी यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. पॅकर असावं तर असं. त्यानंतर देवेंद्रजी चौरे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यांनी कॅश प्राइज असं ठेवलं होतं की षटकार मारून जर अर्धशतक कंप्लीट केलं तर दादांनी षटकार मारून ते अर्धशतक कंप्लीट केलं होतं. त्यांच्याकडनं देखील 500. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अक्षय. चांगला चेंडू डिलिव्हर केला अक्षयनं, परंतु पंच सांगतात हा वाईट बॉल आहे. अव्वंतरची धाव आली आहे. ऋषी मोरे यांचं आगमन झालंय. आज खऱ्या अर्थानं ते बिझी त्यांचं बिज्युअल शेड्यूल होतं. आज चॅम्पियन ट्रॉफी आपला रत्नागिरी सारख्या टुर्नामेंट मध्ये ते होते, त्यामुळे इकडे वेळ देऊ शकले नाही. परंतु 2 दिवस त्यांची चांगली आम्हाला मदत साथ लाभली. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत त्यांचं धन्यवाद व्यक्त करूया. हा देखील फुलर यांचा चेंडू समोर लॉप करत असताना वाईडिश लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेतून आता आपल्याला पाहायला मिळेल. बघा या तिन्ही टीम खेळतात. ज्युनियर अनम 11 त्यांच्यामध्ये एक आपण पाहताय लेजंड खेळाडू जे एक्सपिरियन्स आपण पाहताय बाळादादा धनवी. माऊली 11 टीम आपण पाहताय त्यांच्यामध्ये आपण पाहताय किरण देशमुख जे लेजंड खऱ्या अर्थाने क्रिकेटर आहेत. ते एक्सपिरियन्स त्यांच्याकडे. आणि त्यानंतर 40-40 वॉरियर्स हे देखील आपण टीम पाहतोय. त्यांच्याकडे देखील आपण पाहतोय शशांक शेट्टी आहेत, त्यांच्याकडे देखील एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर HR वॉरियर्स त्यांच्याकडे देखील सचिन मनवे एक्सपिरियन्स प्लेयर. प्रत्येक टीम मध्ये एक एक्सपिरियन्स प्लेयर आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने तिथून त्या टीमला प्रति षटक साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर आमचे सुरेश गायकवाड ते देखील आपल्याला एक्सपिरियन्स प्लेयर. ऑन साइडला हा देखील फटका क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग वाचवल्या धावा. या मॅच मध्ये जिंकला ज्युनियर अनम 11 संघ. चला बाळादा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 57 धावा, गोलंदाजी करत असताना 2 विकेट, अष्टपैलू दर्जाचा सातत्यानं खेळ करत असणारा या कर्जत करांचा गौरव बाळादादा धनवे हे ठरलेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि बाळादा आपण टॉस देखील करायचे लगेच. माऊली 11 आणि ज्युनियर अनम 11 या 2 टीम दरम्यान आपण टॉस देखील करू. चला जगदीश गुरव यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचंय बाळादादा धनवी यांना.